चारही राऊंड झाल्याच्या नंतर कोणत्या ब्रँचसाठी किती सीट वॅकंट होत्या, त्याच्यानंतर त्या सीट कशा भरल्या जातात, तर त्या सीट भरल्या जातात स्पॉट राऊंड थ्रू. त्यामध्ये स्पॉट राऊंड थ्रू ज्या सीट्स भरल्या जातात त्या सिटी कोणकोणत्या ब्रँचसाठी किती सीट्स दिल्या होत्या. तर गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी वॅकंट सीट राहिल्या होत्या 3 सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी. त्याच्यापैकी महाराष्ट्र स्टेटसाठी 3, तर ओपनसाठी 1 आणि एससी साठी त्यातली 1 आणि जी लास्ट एक राहिली होती ती ओबीसी साठी 1 राहिली होती. अशा पूर्ण 3 सीट सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये वॅकंट राहिल्या होत्या प्रिव्हियस इयरमध्ये. त्यानंतर येतं कम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग या ब्रँचसाठी वॅकंट सीट राहिल्या होत्या 5. महाराष्ट्र स्टेटसाठी या 5ही सीट्स अवेलेबल होत्या. त्याच्यापैकी ओपनसाठी 1, एसटी साठी 1 आणि एसटी साठी 1 आणि अशा पूर्ण 3 सीट आणि पीडब्ल्यू साठी 1 सीट, अशा पूर्ण 4 आणि 5वी सीट होती डिफेन्ससाठी. अशा पूर्ण 5 सीट वॅकंट राहिल्या होत्या. हे झालं कम्प्युटर इंजिनिअरिंगचं. त्यानंतर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजे आयटी या ब्रँचसाठी पूर्ण 2 सीट वॅकंट राहिल्या होत्या. त्या पण महाराष्ट्र स्टेटसाठी होत्या. त्या दोन्ही सीट एक ओपनसाठी होती आणि एक होती एससीबीसी या कॅटेगरीसाठी. म्हणजे अशा 2 सीट वॅकंट राहिल्या होत्या. त्यामध्ये पीडब्ल्यू साठी पण नव्हती आणि डिफेन्ससाठी पण सुद्धा सीट वॅकंट राहिली नव्हती. या पूर्ण सीट स्पॉट राऊंड थ्रू भरल्या जातात. म्हणजे स्पॉट राऊंड मध्ये तुम्ही जर जाणार असाल तर तुमच्यासाठी हे सीट मॅट्रिक्स आहे प्रिव्हियस इयर मधला गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीसाठी. त्यानंतर राहिलं होता त्याच्यानंतर होती इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग. 7 पैकी 11 सीट वॅकंट राहिल्या त्या इलेक्ट्रिकल ब्रँचसाठी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावती या कॉलेजचं. तर त्यापैकी बघू शकता तुम्ही 11ही सीट महाराष्ट्र स्टेटसाठीच होत्या. त्याच्यापैकी ओपनसाठी होत्या 4 सीट, ओके, एससी साठी 2 सीट आणि एनटीसी साठी 1 सीट राहिली होती, ओबीसी साठी 2 आणि एससीबीसी साठी 2 सीट वॅकंट राहिल्या होत्या. म्हणजे अशा पूर्ण 11 सीट्स वॅकंट राहिल्या होत्या आणि 1 सीट राहिली होती ती डिफेन्स साठी राहिली होती. अशा पूर्ण. त्यानंतर ईडब्ल्यू साठी पण नव्हती आणि टीएफडब्ल्यू साठी सुद्धा एकही सीट वॅकंट राहिलेली नव्हती. त्यानंतर येतं इलेएनटीसी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग यासाठी पूर्ण 6 सीट वॅकंट राहिल्या होत्या. त्याच्यापैकी ओपनसाठी 3, एससी साठी 2 अशा आणि एससीबीसी साठी 1 सीट, अशा पूर्ण 6 सीट वॅकंट राहिल्या होत्या या कॅटेगरीमध्ये. म्हणजे इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या ब्रँचमध्ये 6 सीट. त्याच्यापासून पीडब्ल्यू साठी पण 1 सीट होती, ईडब्ल्यू साठी नव्हती, टीएफडब्ल्यू साठी सुद्धा सीट्स वॅकंट राहिली नव्हती. त्यानंतर येतं इन्स्ट्रुमेंशन इंजिनिअरिंग वॅकंट सीट 3. म्हणजे इन्स्ट्रुमेंशन या इंजिनिअरिंग साठी 3 सीट वॅकंट राहिल्या होत्या. त्या तिन्ही सीट महाराष्ट्रासाठी होते, 1 ओपन, 1 एससी आणि 1 होती ओबीसी साठी. अशा 3 सीट वॅकंट राहिल्या होत्या. त्यातली पीडब्ल्यू साठी 1 सीट वॅकंट होती, रिझर्व्ह हो राहिली होती. ओके, तर बघू शकता. त्यानंतर येतं मेकॅनिकल इंजिनिअरिंग. मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा 3 सीट वॅकंट राहिल्या होत्या. 1 ओपन साठी होती, 1 एससी साठी, एसटी साठी आणि 1 होती ओबीसी साठी. अशा पूर्ण 3 सीट वॅकंट होत्या. 1 पीडब्ल्यू कॉमन रिझर्व्ह सीट 1 सीट राहिलेली होती. ओके, तर हे बघा अशा होतं हे पूर्ण गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अमरावतीचा पूर्ण रिमेनिंग सीट्स वॅकंट. म्हणजे कॅपी 4ही काउंट राऊंड झाल्याच्या नंतरही कॉलेजमध्ये सीट्स वॅकंट राहतात का, त्याचा पूर्ण हा डिटेल्स आन्सर आहे. म्हणजे 100% प्रत्येक कॉलेजमध्ये प्रत्येक ब्रँचमध्ये एक जरी सीट वॅकंट राहतच, असा प्रिव्हियस इयर पासून आलेला चालत आलेला आहे. म्हणजे तुम्हाला जर स्पॉट राऊंड जायचं असेल तर हे चान्सेस आहेत की ह्या कॉलेजमधून तुम्ही स्पॉट राऊंडला एलिजिबल होऊ शकता, तुम्ही ते अप्लाय करू शकता या वॅकंट सीटसाठी. ओके, व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.